प्रति जेजुरी श्री खंडेराव महाराज देवस्थानाच्या डोंगरावर अवैध मुरुम उत्खननाचा विळखा, मंदिराच्या अस्तित्वालाच धोका, नागरिकांची कठोर कारवाईची मागणी। आंभोरा वंजारी गावाचे ग्रामदैवत तसेच कळवण तालुक्यासह पंचक्रोशीत श्रद्धास्थान असलेल्या प्रति जेजुरी श्री खंडेराव महाराज देवस्थानच्या पवित्र डोंगरावर अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। डोंगराच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा होत असल्याने डोंगराचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले असून भविष्यात टेकडी ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई केली होती, मात्र काही दिवसातच पुन्हा अवैध उत्खनन सुरू झाल्याने संबंधित तस्करांवर कारवाईचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जाही प्राप्त झालाय। दरवर्षी येथे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात भरतो। लोकवर्गणी, यात्रा निधी आणि विविध विकास योजनांमधून मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकास कामे केली जातात। मात्र सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खननामुळे या सर्व विकास कामांवर आणि मंदिराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून कुंपणच शेतखाताय अशी प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या तस्करांवर कठोर कारवाई करावी, तसेच धार्मिक वारसा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। मंदिर परिसरात तातडीने पाहणी करून अवैध उत्खननाला पूर्णविराम देण्याची अपेक्षा पंचक्रोशीतील भाविक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। गिरणा न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक चेतन हिरेसह कुशाल देवरे, कळवण।